माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी आहे केतकी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला माहिती आहे का, रोज एक्सरसाइज करणं आणि हेल्दी खाणं ही एक लाईफस्टाईल आहे. असं म्हणतात, कुठलीही गोष्ट तुम्ही नियमाने 25 दिवस केली तर त्याची तुम्हाला आयुष्यभरासाठी सवय लागते. तर आज आपण अगदी सोपे, सगळ्यांना करता येतील असे काही एक्सरसाइज, स्ट्रेचेस आणि योगासनं पाहणार आहोत. आता मी करते आहे सूर्यनमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीर व्यायाम आहे. म्हणजेच सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम होतो. सूर्यनमस्काराने आपल्या डोक्याला रक्तपुरवठा चांगला होतो. पोटाची आणि कमरेची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. पाठीचा व्यायाम झाल्यामुळे पाठीच्या कण्याची हाडे पण मजबूत होतात. आपल्या शरीरात लवचिकपणा येतो, म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी वाढते. आता बघूया काही सिंपल एक्सरसाइजेस ज्याच्यामुळे बॉडी टोन राहण्यासाठी मदत होते. यासाठी मी पायामध्ये थोडं अंतर घेतलेलं आहे आणि मी गुडघ्यामध्ये वाकून हात पाठीमागे ठेवलेले आहेत आणि वाकून माझ्या कोपऱ्यांना गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करते आहे. या एक्सरसाइजमुळे साईड बेली फॅट कमी होण्यासाठी चांगली मदत होते. 10 पासून ते 30 वेळापर्यंत हा एक्सरसाइज तुम्ही करू शकता. तुम्हाला माहितीच असेल, पूर्वीच्या काळी बायका जात्यावर दळण दळायच्या. दळण दळत असताना त्यांना खूप जास्त जोर लावायला लागायचा आणि त्यामुळे त्यांचा खूप छान एक्सरसाइज व्हायचा. तुम्ही बघू शकता, हा एक्सरसाइज म्हणजे पूर्ण दळण दळण्याची क्रिया आहे. पहिलं मी दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर गुडघे जराही न वाकवता कमरेतून वाकून मी माझे हात दोन्ही साईडनी हलवत आहे. हे करत असताना जमेल तितका जोर लावायचा आहे आणि हात पूर्ण स्ट्रेच करायचे आहेत. या एक्सरसाइजमुळे तुमचं बेली फॅट कमी होण्यासाठी चांगली मदत मिळते आणि 25 ते 30 वेळा ही एक्सरसाइज तुम्ही रिपीट करू शकता. पुढचं आसन आहे पद्मासन. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी ध्यानधारणा करण्यासाठी पद्मासनामध्ये बसायचे. पद्मासनात बसल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. कमरेखालच्या भागाची फ्लेक्झिबिलिटीही वाढते. पद्मासनात बसूनच हा पुढचा स्ट्रेच मी करते आहे. यामध्ये एक हात मी कोपऱ्यापासून खाली ठेवलेला आहे आणि दुसरा हात मी कानापासून स्ट्रेच करून दुसऱ्या साईडला वळवते आहे. पाठीचा कणा, पोट यासाठी हा स्ट्रेच सगळ्यात चांगला आहे. पुढचे आसन आहे पश्चिमोत्तानासन. यामध्ये मी माझे गुडघे ताठ ठेवून माझ्या हातांनी पायाच्या अंगठ्यांना पकडलेलं आहे आणि माझं डोकं मी माझ्या गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करते आहे. हे स्ट्रेचेस कम्प्युटरवर बसून जे दिवसभर काम करतात अशा लोकांसाठी खूप चांगले आहेत. मध्येच कामाचा ब्रेक घेऊन तुम्ही हे स्ट्रेचेस खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता. आता मी जे करते आहे ते आहे वक्रासन. या आसनामध्ये मान, पाठ, कंबर, खांदे या सगळ्या अवयवांना एक्सरसाइज होतो. हे आसन केल्याने तुमचे मसल चांगले स्ट्रेच होतात आणि बेली फॅट कमी व्हायला सुद्धा याचा उपयोग होतो. ही आहे बटरफ्लाय पोज. या पोजमध्ये कमरेखालच्या अवयवांची फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि पोश्चर सुधारते. आता पाहूयात काही पोटावर झोपून केलेले स्ट्रेचेस आणि आसनं. हे आहे भुजंगासन. यामध्ये तुम्हाला पोटावर झोपलेलं असताना श्वास घेऊन पुढे ओढून बॉडी सरळ पाठीमागच्या साईडला झुकवायची आहे. हे केल्याने बेली फॅट कमी होतो आणि लोअर बॅक पेन ज्यांना आहे त्यांना सुद्धा हे आसन केल्याने खूप फायदा होतो. आता मी भुजंगासनातून पुढचं आसन करणार आहे, पण त्याआधी मी थोडी वॉर्मअप म्हणून माझे पाय हे हातात पकडून त्याला स्ट्रेच करते आहे. फ्रेंड्स, एक्सरसाइज केल्याचा सगळ्यात मोठा फायदा माझ्या व्हिडिओच्या शेवटी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता मी करते आहे धनुरासन. हे आसन केल्यामुळे तुमची बॅक स्ट्रेंथ आणि अब्डॉमिनल स्ट्रेंथ खूप चांगली वाढते. ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होते. बॉडीची फ्लेक्झिबिलिटी सुधारते. पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या प्रॉब्लेम्समधून रिलीफ मिळतो. आता करूया पाठीवर झोपून करायची आसनं आणि काही स्ट्रेचेस. हा आहे छोटासा वॉर्मअप. हे आहे काही स्ट्रेचेस ज्याच्यामध्ये मी पाय पोटावरती दाबून घेते आहे. यामध्ये मी एक पाय वरच्या साईडला ओढते आहे आणि दुसऱ्या पायाने अपोजिट साईडला जोर लावते आहे.
हे आहे नौकासन. याच्यामध्ये फक्त पाठीच्या कण्यावरती जोर आहे आणि हात आणि पाय दोन्हीही वरती उचललेले आहेत. 10 सेकंदासाठी हे आसन रोखून धरावं आणि 8 ते 10 वेळा रिपीट करावं. आता पाहूया असे एक्सरसाइजेस ज्याच्याने आर्म्स टोन होण्यासाठी मदत होते. आपण पाहतो बऱ्याच लेडीजचे आर्म्स जे आहेत ते लटकलेले असतात, त्याची स्किन लूज पडलेली असते. हे एक्सरसाइज केल्याने आपले आर्म्स टोन होण्यासाठी नक्की मदत होते. ऑफिसमध्ये घरी कम्प्युटरवर बसून काम करणारी खूप सारी जनता आहे आपल्याकडे. अशा सगळ्यांसाठी काही छोटे छोटे एक्सरसाइजेस म्हणजे मान मागे पुढे गोलाकार हलवणे, हात खांद्यातून आणि मनगटातून हलवणे, पाय अँकलमधून हलवणे, हाताची बोटे हलवणे, हे सगळे खुर्चीवर एका जागी बसून करायचे एक्सरसाइजेस आहेत जे ऑफिसमध्ये सुद्धा एका जागी बसून केले जाऊ शकतात. फ्रेंड्स, हे सगळे फायदे एक्सरसाइजचे आहेत जे आपल्या शरीराला होतात, पण या व्यतिरिक्त स्ट्रेस कमी होणे, इनर पीस मिळणे, आपली स्वतःची एनर्जी वाढणे यासारखे सुद्धा फायदे आपल्या मनाला आणि शरीराला होतात. आणि आता आहे सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा. घाम येईपर्यंत एक्सरसाइज केल्याने तुमचे हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात आणि नॅचरलीच तुम्ही दिवसभर एनर्जेटिक, स्ट्रेस फ्री आणि हॅपी फील करता. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले काही सिंपल एक्सरसाइजेस जे कोणीही घरच्या घरी करू शकतात आणि त्याचे काही खूप महत्त्वाचे फायदे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अजून असे नवीन छान छान व्हिडिओज घेऊन येत असते. भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय बाय.